नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केले जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. चला तर पुढे पाहू. ग्रीकांनी कोणता नाट्यप्रकार साहित्यात रूढ केला? तर आपल्याकडे 4 वेगवेगळ्या नाट्यप्रकारांचे ऑप्शन्स आहेत. तर करेक्ट आन्सर आहे यातलं शोकांतिका. ओके. चला पुढे पाहू आता. भव्य स्नानगृहांचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले? करेक्ट आन्सर आहे मोहेंजोदडो. आणि तर मोहेंजोदडो आणि मोहेंजोदडो सिंध, पाकिस्तान या सगळ्या ठिकाणी मध्ये आपल्या भव्य स्नानगृहांचा अवशेष सापडला आहे. चला पुढे पाहू. हडप्पा संस्कृती खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे? तर करेक्ट आन्सर आहे नागरी प्रकारची संस्कृती आहे. ओके. चला पुढे पाहू. प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले? तर करेक्ट आन्सर आहे लोथल. तर प्रचंड गोदीचे अवशेष हे लोथल ठिकाणी सापडले होते. मोहेंजोदाडो सारखीच लोथल एक सिंधू सिंधू संस्कृती आहे जी सरागवाल गुजरात मध्ये आहे. चला पुढेचा प्रश्न पाहू आता. आर्यांचा आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? पहा आपल्याकडे 4 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत. फर्स्ट आहे यजुर्वेद, सेकंड आहे ऋग्वेद, थर्ड आहे सामवेद आणि फोर्थ आहे अथर्ववेद. तर करेक्ट आन्सर काय असेल? ऋग्वेद. ओके. चला पुढे पाहू. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली आहे? तर करेक्ट आन्सर काय असेल? विहीर. पुढे पाहू. जांभी मृदा सामान्यपणे कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर जांभी मृदा ही म्हणजे कुठली असते? तर पर्पल कलरची सॉइल म्हणजे जांभी मृदा म्हणजे पर्पल सॉइल ही कुठल्या जिल्ह्यात आढळते? तर करेक्ट आन्सर काय असेल? रत्नागिरी. तर रत्नागिरी जिल्ह्यात आढळते. पुढे पाहू. महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. कोळशाच्या खाणी जास्त करून यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यामध्ये आहेत. ओके. चला पुढे पाहू. तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? तर करेक्ट आन्सर आहे पश्चिम. ओके. चला पुढे पाहू आता. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? आपल्याकडे पहा 4 वेगवेगळ्या जिल्ह्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे जळगाव, सेकंड आहे गडचिरोली, थर्ड आहे अहमदनगर आणि फोर्थ आहे नंदुरबार. तर करेक्ट आन्सर काय असेल? अहमदनगर. आणि सगळ्यात छोटा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आहे. चला आता पुढे पाहू. राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? तर राष्ट्रपतीची जी निवडणूक करण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य या सगळ्यांचा समावेश असतो. फक्त विधान परिषद सदस्य जो असतात त्यांचा सहभाग नसतो. चला आता पुढचा प्रश्न पाहू. भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कुठे आहे? तर ते अंदमान निकोबार द्वीप समूह येथे आहे. ओके. तर त्या ज्वालामुखीचं नाव बॅरन आइसलँड असं आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती? तर करेक्ट आन्सर आहे मॅकमोहन लाईन. ओके. चला पुढचा प्रश्न पाहू आता. धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर धर्मशाळा हा जिल्हा हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. चला पुढे पाहू.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नागपूर येथे आहे. पुढचा प्रश्न पाहू पहा. कोणत्या व्यक्तीला 2022 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता? पहा आपल्याकडे 4 व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे प्रमोद भगत, सेकंड आहे MS धोनी, थर्ड आहे माझी कोम आणि फोर्थ आहे कपिल देव. तर करेक्ट आन्सर काय असेल? प्रमोद भगत. तर विद्यार्थी मित्रांनो आता नेक्स्ट आहे पहा ROM म्हणजे काय? तर करेक्ट आन्सर काय? रीड ओनली मेमरी. ओके. तर आणि दुसरं असतं ते म्हणजे रॅम, ज्याला आपण रँडम ऍक्सेस मेमरी असं म्हणतो. आता इथे रॉमचा आपल्याला फुल फॉर्म विचारले, पण रॅमचा देखील फुल फॉर्म विचारू शकतात. त्याचं होतं रँडम ऍक्सेस मेमरी. ओके. चला आता पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रात दारूबंदी असणारे एकूण किती जिल्हे आहेत? तर एकूण 3 जिल्हे आहेत, ते म्हणजे वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर, अशा टोटल 3 जिल्हे आहेत. चला पुढे पाहू. PV सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपल्याला एक किती सोपा प्रश्न आहे पहा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की PV सिंधू या बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत आणि PV सिंधूने 2016ला ऑलिम्पिक गेम्स मध्ये सिल्वर मेडल देखील मिळवलं होतं आणि त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं होतं ऑलिम्पिक्स मध्ये. ओके. आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू.